नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. तर आत्ता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी निघालो ट्रेकला माथेरानला. मित्राचा आत्ता फोन आला कधी होते म्हणून, तर त्याला सांगितलं निघालो मी आणि आम्ही दोघं मिळून आहे ना दुसऱ्या मित्राकडे चाललो आणि तिथनं परत शिवाजीनगरला जाणार आहे. ट्रेन 6ची ट्रेन आहे आमची. मित्रांनो अख्खा रोड मोकळा आहे बघा. इथं कुत्री आहेत आणि मला कुत्र्यांची भीती वाटते ते बघा. येऊ नये फक्त अंगावर नाही का. तो बघा मित्र थांबले समोर. हा तिसरा मित्र त्याच्या गाडीवर चाललोय. I am the one. या गाडी कुठं लावू? गाडी हा हे बघा दुसरा मित्र. दुसरा म्हणजे नंतर घेतील लास्ट. हे लवकर येत आहे ना, 10 मिनिट आता पोहोचलो शिवाजीनगरला. तिकीट काढायला चाललो आता. तिकीट काढले. आम्हाला नाही का मित्रांनी धोका दिलेला आहे. आम्ही येणार तर होतो 5 जण, आलोय 4 जण. हे दोघं आणि एका साईडला हे दोघं आणि हा फोनवरती बोलतोय. आणि एक जण आहे जो की फोन बंद करून घरी झोपलेला. त्याच्याबद्दल तुला काय बोलायचे? काय नाही, एक नंबरचा कन्सेप्ट माणूस आहे. त्याचं नाव, वेळेचं महत्व नाही त्यात. नाव पण सांगून टाक. काय त्याचं नाव आहे मोर. मोर म्हणजे रोहित इंगळे नाव आहे त्याचं. त्याने धोका दिलेला आहे आम्हाला. स्वतः घरी देवात झोपलेला आहे आणि मॅचिंग चाललोय फिरायला. जाऊ दे, कलर वेगळा आहे फक्त. ट्रेन आलेली आहे. बसले आता ट्रेन मध्ये. जागा भेटलेली आहे. इंगळे पण येतोय. कसं मागून येतोय. कसं येणार तो? मागून येतोय. ब्लॉग एक काढतोय भाई. गाडीवर सरळ पोत धरून ब्लॉग एक काढतोय. ब्लॉगिंग नाहीये, माझ्यासाठी प्रायव्हेट मित्रांनो बाहेरचा व्ह्यू आहे ना एवढा भारी आहे ना, तुम्ही एकदा बघून घ्या. ट्रेन थांबलेली आत्ता, पण बाहेरचा व्ह्यू आहे ना एवढा नाच झालेला आहे ना. कर्जतच्या स्टेशनवर उतरलोय आणि मित्रांचा एक इश्यू झालेला आहे की त्यांनी आहे ना फक्त कर्जतपर्यंत. हा फक्त कर्जतपर्यंत तिकीट होतं. तर आता तिकीट काढायला चाललोय दुसरं. आता कर्जतवरतून नेरळला. पुढील स्टेशन नेरळ. पुढील स्टेशन नेरळ. हे बघा आले तिकीट काढायला. SBI. म्हणून तुला आत्ता काय दिसलं? काय दिसलं? अरे तिथं काय दिसलं? तिथं काय दिसलं? ते त्याला कांदा पात बनतोय दोघं ते. पण ते अरे गावाकडं पण लय बघायला भेटलं ते. कापूस रानात कापूस म्हणतात त्याला. कर्जत ट्रेनला यायला अजून टाइम लागणार आहे. तर थोडीशी भूक लागलेली म्हणून आहे ना बिस्किट आणि चिवडा. तर विषय असा झालेला आहे की आमच्याकडनं आहे ना ट्रेन मिस झालेली आहे. तो मला सांगतो ती कशी मिस झालेली आहे. ठीक आहे. हा जो पट्टा दिसतोय ना ट्रेन हिथं थांबलेली आणि आम्ही आहे ना त्याच्या बॅक साईडला थांबलेलो. आणि ट्रेन हिथनं आहे ना सरळ तिकडच्या साईडला निघून गेली आणि आम्ही तिकडंच थांबलेलो. आणि आम्ही आहे ना तिकडं थांबून वाट बघतोय की कधी ट्रेन येते. ट्रेन आलेली तर दाखवलेली स्टेशनला, पण आम्हाला दिसले नाही म्हणून आता दुसरी ट्रेनचा वाट बघतोय. काय खायचं? नाही आता खाऊन झालं त्यामुळे ट्रेन लेट झाली. खाण्याच्या नादात
नाही रे, कसं का ट्रेन लेट का होणार, पण खाणं महत्वाचं असतं. हा ना, बरोबर आहे पॉईंट. पहिलं पेट पूजा मग काम तुझ्या, ऐकलं असेल मी. बरोबर आहे. बघू आता ट्रेन कधी येते. मित्रांनो आता लोकल या लागलेली आहे फायनली. आम्ही आता कर्जतमध्येच आहे अजून. लोकल आता 5-10 मिनिटामध्ये येते. आता लोकल ट्रेनमध्ये चढलेलो आहे आणि नेक्स्ट स्टॉप कोणता? नेरळ. मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण. यो, कुठं पोहोचलोय ते सांग. नेरळमध्ये पोहोचलो आहे. हा, नेरळमध्ये पोहोचलेलो आहे. आता रिक्षामध्ये बसलोय आणि चाललो आता माथेरानला डायरेक्ट. तर आत्ता पोहोचलोय माथेरानच्या पायथ्याशी आणि आत्ता वरती निघालोय चालत चालत. पाऊस तर काय पडत नाही एवढा. दुसऱ्या गाडीमध्ये बसलेलो आहे आणि परत वरती चाललेलो आहे माथेरानला. आता त्याचं कारण असं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो उतरल्याच्या नंतर. तर मगाशी विषय काय झाला आमच्यासोबत की आम्ही रिक्षामध्ये बसलो. हे ऐका ना, थोडं इकडे असं कार्य करा. तर आम्ही आहे ना यातानी रिक्षा पकडली. तर रिक्षावाल्या माणसाने आहे ना आमच्याकडनं ना पर पर्सन 60 रुपये घेतले. म्हणला की तुम्हाला आहे ना माथेरानपर्यंत सोडतो अर्ध्या रस्त्यामधनं, तुम्ही चालत जावं, जे की 2 किलोमीटर लांब आहे. पण तिथनं ना ते 2 किलोमीटर नव्हतं. किती किलोमीटर होतं? 7 किलोमीटर होतं. मग एक व्हॅनवाल्या माणसाने आम्हाला सांगितलं की ते वरतून 7 किलोमीटर आहे. तो माणूस खोटं बोलतोय. तर त्या माणसाने आमच्याकडनं पैसे घेतले आणि गेला निघून. नंतर आम्ही जाऊ वरती पोचलो तेव्हा आम्हाला कळालं की हे खूपच लांब होतं. तर त्याने आम्हाला ना याड्यामध्ये काढलंय. तर आहे ना तुम्ही पण जर माथेरानला येत असेल तर लांड्यांच्या नादी लागू नका. आपला मराठी माणूस बघा आणि त्यांच्या सोबत या. सगळ्यात भारी. आणि टॅक्सीने या, रिक्षा घेऊ नका. आणि मराठी माणूस बघा बस. जय शिवराय. मित्रांनो गांधीजी के 3 बंधन, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो. तिकीट काढायला चाललो आता. अडल्ट 50, चाइल्ड 25. काय आलं? तिकीट काढलंय मित्रांनो आणि निघालोय आता माथेरानच्या दिशेने. आता स्कॉट दाखवतो. चला रे. चला मित्रांनो झाली आमची ट्रेक चालू. माथेरानमध्ये ना एंट्री केल्या तुम्हाला ते पिंजऱ्यामधनं गुजरायला लागेल. असं सकाळी आहे ना नाश्ता केलेला नाही म्हणून नाश्त्याला बघा रे आता कुठंतरी. मग मित्रांनो थोडासा नाश्ता करतो नाही का, जागा चांगली बघून. पण एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा, माथेरानमध्ये आला ना तुम्ही माकडांची सावध राहा. बघा फोन घेऊन गेला ना तो, सावध राहा. फोन घेऊन गेला ना काय खरं नाही मग तुमचं. माझा फोन माकडांनी नेला तर काय करेल माकड? ब्लॉगिंग कसं? ये मैंने इसका फोन था आज, जिसकी टोपी उसके सर. बघू आता पुढे अजून आपल्याला काय काय चांगलं दृश्य बघायला भेटतंय. कोकची बॉटल घेऊन गेलाय बघा तो. तुम्हाला दिसत असेल कोकची बॉटल. ते बघा तेव्हा कोक पण नाही, थम्सअप आहे. बघ कसा पितोय माकडं. थम्सअप प्या लागले तर आजकाल. काय जमाना आलाय म्हणजे. नक्की थम्सअप आहे? नाही नाही थम्सअप आहे. थांब रे बाबा, हे घोडे बिडे लाद बिडे घालायचे एक तर. फोटो काढायला आहे ना लाईनीत थांबलोय बघा. काकांनी आमचा फोटो काढलेला आहे. थांब तुम्हाला फोटो दाखवतो. हे फोटो दाखव मित्रांनो. फोटो नाद आलेला आहे. फोटो सगळ्यांचे फोटो आहे. सगळ्यांचे पाहिले त्यांचे बघा नाद फोटो आलेला आहे. आता पुढे चाललोय. तुम्ही आपण इथं ट्रेकिंग करायला आलोय ना रे. तू चप्पल का घातली? चप्पल घालून आलाय ट्रेकिंगला भाई. चप्पल घालून आलाय भाई. द लेजंड ट्रॅकर. नाव आमन विंताडे. तर मित्रांनो आमची ट्रेक इथनं चालू होतीये. वेलकम टू माथेरान. गणपती बाप्पा मोरया. हे माथेरानचं आहे ना रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. तर का पटऱ्या. आणि आम्ही आहे ना आता याच पटऱ्याला आहे ना फॉलो करत करत वरती जाणार आहे ना. या पटऱ्यांवरतून आहे ना हळूहळू चालत चालत जाणार आहे. कारण ट्रेन तर बंद केलेले आहेत म्हणून आम्हाला ऑप्शन नाही आहे, चालतच जायला लागणार आहे. मित्रांनो हा माझा मित्र अमन आणि हा
हा त्याचा लॉज. मित्रांनो एवढा नाद वेव आहे ना, मी खरं सांगतो तुम्ही पण आहे ना पावसाळ्यामध्ये आहे ना इथे एकदा नक्कीच चक्कर मारा. फक्त आहे ना फ्रॉडशी सांभाळू ना. आमच्यासोबत झालंय, तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतोय. आमची ट्रेन निघाली आहे मित्रांनो. ट्रेनचे डब्बे. पहिला पृथ्वीराज पाटील, दुसरा सूरज पाटील, अमन भिंताडे, अभिजित ढवण, यश कुंभार, अभिजित पवार. डब्बा हे यार तिथं फोटो काढायचा म्हणतो भाई. मित्रांनो फोटो काढून झालेला आहे, आता निघालोय पुढं. चला रे. तुम्हाला माहिती का आमचा जो हा ग्रुप आहे ना तो 1 नंबरचा आहे ना. नाही कारण एवढ्या वेळचं आहे ना, एवढ्या वरती जायचं आम्हाला, तरी आहे ना इथं तर अजून फोटो काढत बसलाय. माहिती का पॉवर बँक माहित नाही ना भाई. नंबर 1 अमन. अमन लॉजला सिरियस झाला. पण आहे ना तुम्ही मित्रांनो आहे ना इथला जो व्ह्यू आहे ना तो बघा भाई. तो पहिला बघा तुम्ही. बेन स्टोक्स यावंच लागतंय. व्ह्यू बघा तुम्ही फक्त. म्हणजे ट्रेनची पटरी आहे, त्याला फॉलो करता करता वरती जायचंय. आलोय वरती. चारों तरफ कोहरा ही कोहरा. मैं पुढचा काय बोलू शकत मित्रांनो, ते तुम्हाला समजून जाईल. खालचा व्ह्यू बघा मित्रांनो. ही व्हॅली आहे. मित्रांनो प्रत्येक जिथं स्पॉट दिसेल ना चांगलं तिथं फोटो काढायला थांबते ते बरं का. वरती कधी पोहोचन काय घेणं देणं नाहीये, पण फोटो नक्कीच काढायचे एका एका स्पॉटला. बरोबर का नाही? बरोबर. फोटो काढण्यासाठी आलोय. खास फोटो काढण्यासाठी फिरायला नाही आलो तू. मी तर वातावरणाचा आनंद घ्यायला आलेलो आहे खरं सांगितल्यावरती. अमन आपण एवढा आलोय इथं पावसात भिजायला. रेनकोट काढलाय मागाशी पावसात भिजायचंय म्हणून, आणि पाऊस येत नाही. काय बोलायचं आता. अरे मगाशी रेनकोट घातल्यावरती एवढा पाऊस येत होता आणि रेनकोट काढला पाऊस गायब. इथं जेव्हा मी घरी होतो ना त्यावेळेस आहे ना. अरे हा भाई म्हणतोय सॅटिस्फॅक्शन लेवल त्याच्यासारखी बॅग तिकडं त्या बाईकडे पण होती. सॅटिस्फॅक्शन लेवल एवढं वाढलं की तो हँग झालाय. हा ना. हा तर मी कुठं होतो. मी होतो जिथं मी घरी आहे ना रेनकोट घातल्यावर पाऊस जायचा आणि काढल्यावर पाऊस यायचा, आणि इथं उलटच व्हायला लागलंय भाई. येईल पाऊस नक्की भिजायचंय भिजायचंय. भिजण्यासाठीच आलेलो आहो आपण. विषय आहे का मग. भिजायचंच आहे आपल्याला. आता भिजल्याशिवाय जाणार नाही. पाऊस नाही आला धबधब्यात उडी मारण पण भिजणार. शेरू हा पण आनंद घेतोय बघा मित्रांनो. हा म्हणतो पटरीवर एक फोटो काढ माझा. पोज दिलेला आहे बघा ना. आपण तिघच फिरतोय, बाकीचे दोघं कुठे कुठे तिथे बघ. चला तिघ जण आहे ना बाकीचे ते. हा आम्ही तिघ एवढ्या महाग आहे ते बाकीचे तिघ. थांब तुम्हाला दाखवतो किती नाही. बघा दिसत पण नाहीये. ते पटरीवर थांबलेला आहे का तो. मग कुठे आहे. गेली ती पुढे गेली होय. चल मग. ए अमन चल पटकन. मायरा पॉइंटला चाललोय आता. हे माकड नाही जाते कॅन्सल झालंय, परत वळालोय दुसरीकडे. चला मग. मायरा पॉइंट कॅन्सल झालो आणि परत रेल्वेच्या ट्रॅक वरती आलेलो आहे. इथं रेल्वे आहे. त्याच्यात मागाशी आवाज होता बघा. माथेरान. आय लव्ह माथेरान. ट्रेन दाखवतो तुम्हाला मित्रांनो. मित्रांनो आता काहीतरी खायला चाललोय. सकाळी नाश्ता नव्हता केला म्हणून. काय खायचंय रे अशा तुला. बघू ना आता. बघू काहीतरी खाऊ आता. जे भेटेल ते खाऊ आता. तिथे खायचंय का डायरेक्ट जेवण करायचं. नाही जेवण. काही पहिलं खाऊया नंतर मग जेवायचं बघू आपण. चला मग जेवा नाश्ता करायचा. मित्रांनो आता ना हॉटेलमध्ये आलेलो आहे नाश्ता करायला. मेन्यू बघतो आता काहीतरी घेतो
आणि खातो आणि पुढं जातो ट्रेकिंग करायला. मिसळपाव घेतलेली आहे 6 ऑर्डर दिलेली आहे, येते आता. मिसळ आलेली आहे मित्रांनो दणकून नाश्ता केलेला आहे आणि आता पुढं चाललोय ट्रेकला. होय तू केला का नाश्ता? झालं, पोट भरून झालं. आता जाऊ आपण पुढं. कुठलं पॉईंट आहे? नाव काय पॉईंटचं? मलाच माहित नाही. नाही ह्याला कुठला पॉईंट आहे? पुढे आता खंडाळा पॉईंट आहे. चाललोय आपण. खंडाळा पॉईंट. आणि पाऊस आलेला आहे याच ठिकाणी. पाऊसच पाहिजे यार आपल्याला. पण हा, पाऊसच पाऊसच पडत पाहिजे. नाही. 2 मिनिटं पडते परत बंद होते. मगाशी पण आम्ही नाश्ता करायला गेलो, पाऊस चालू झाला. बाहेर आलो, पाऊस बंद. नाही. आणि आता पाऊस आलाय. आता मज्जाच मज्जा. रेनकोट घालते आम्ही सगळे ना, बिना रेनकोटचे. ठीक आहे, तो बघा तो एक हा नाही आमच्यातला. हा पण बिना रेनकोटचा. आता चाललोय खंडाळा पॉईंटला. खंडाळा पॉईंट माथेरान. चलो मित्रांनो, आलोय बघा, तो खंडाळा पॉईंट आहे मित्रांनो. तर हा खंडाळा पॉईंट आहे. खाली बघू शकता तुम्ही. लय म्हणजे एवढा भारी जर इथला व्ह्यू आहे ना. खाली धबधबे वगैरे आहेत. तुम्हाला दिसत असन का नाही माहित नाही, धुकं आहे सगळं त्यामुळं. तर बघा इथं धबधबा आहे. आत्ता ना थोडंसं उन्हामुळे उघडलेलं आहे, तर दाखवतो तुम्हाला कसं आहे. हे बघा असे बारके बारके धबधबे आहेत तिथं. म्हणजे एका वेगळ्याच दुनियामध्ये आल्यासारखं इथं. मित्रांनो खंडाळा पॉईंट तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता नेक्स्ट पॉईंटला चाललोय. नेक्स्ट पॉईंटचं नाव तुम्हाला सांगतो मी काय आहे. खरं तर ते मलाच नाव माहित नाहीये, म्हणून. कोणाला माहिती का रे नाव? नाही तुला म्हण. कुठला रे? नेक्स्ट पॉईंट का? हा नेक्स्ट पॉईंट. आता खंडाळा नंतर ना आपण जाऊन बघूया कुठला पॉईंट आहे. वा भाई, थँक्यू पॉईंट सांगितल्याबद्दल. अरे धन्यवाद. आणि याच ठिकाणी परत पाऊस पडतोय. यस. अरे म्हणजे काय, तू कॅमेरा चालू केला की पाऊस पडतो? पाऊस काय पडतो. विषय काय नक्की? काय माहिती, नक्की कॅमेरात फॉल्ट आहे की तुझ्याच फॉल्ट? नाही मी आता सांगू नाही शकत. ते एक जरा टॉप सिक्रेटची वस्तू आहे. हा, पाऊस खरं तर माझ्यामुळेच येतोय. बर. असं समजा मीच पावसाला बोलवतोय. तर याच ठिकाणी आम्हाला आहे ना दुसऱ्या स्थळचं नाव कळलेलं आहे, माथेरान पोलीस स्टेशन. कुठं जायचंय? हा, तर त्याचं नाव काय मग? कुठे चाललोय आपण? वन ट्री हिल स्टेशन. वन ट्री हिल स्टेशनला चाललोय मित्रांनो. आणि एवढा जर जोरात पाऊस आलेला आहे, भिजायची मजा. काय चाललंय भाई, एन्जॉयमेंट असतो बघा. आता एवढा जोरात पाऊस आलेला आहे ना, वा. पाऊस आलाय, पाऊस आल्याची खुशी आहे ही मित्रांनो. देखो इन्हें ये है ओस की बूंदे पत्तों की. अरे पाणी आला मित्रांनो. एवढा पाऊस पडतोय, मी आणि हा यश आम्ही दोघच भिजतोय. बाकी सगळ्यांनी आहे ना रेनकोट घातलेला आहे. बघा आम्हाला आमच्या जीवाची काळजी आहे. उद्या काम हा करायचं बघा. आहे आम्हाला. रेनकोट. त्याच्यासारखं आम्ही घरी नल्ले नाही बसले. हा बघा रेनकोट. आपण रेनकोट भाई परत बनवू. तुम्ही आता जाऊ दे, मी बोललो असतो पण जाऊ दे. अजून एक शेड आहे माझ्याकडे. तुझा तो बदल होऊन बदलतो ना. ह्यांना ना काहीतरी गावलेलं आहे. काय गावलंय? लेक आहे. लॉर्ड पॉइंट आहे. मी हा बघा लॉर्ड पॉइंट आहे, शिलिया पॉइंट आहे आणि शार्लोट लेक आहे. 1.2 किलोमीटर. टेम्पल आहे.
आणि एक टेम्पल आहे. तर आपण आता कुठे चाललोय? शार्लॉट लेकला चाललोय मित्रांनो. चला. रोड बघा किती भारी आहे इथला. स्पीड ब्रेकर कसे लावले बघा. आणि हे जे पोते लावलेत ना हे स्पीड ब्रेकर आहेत. लेक आहे माहितीये का? लेक मध्ये आपण बसूया. साईडला पूर्ण जंगल आहे साईडला. तिकडे काय असलं कसे डिझाईन आहे? आणि हे काय आहे? हे इथं. अरे नाही. झाड लावायचे वाटतंय. हे वाटतंय रे असं. तुम्हाला माहिती असेल तर मला हे सांगा हे काय आहे? हे हे खाली जे डबका वाटतंय मला ते. एक मिनिट हा मित्रांनो, आतमध्ये चाललंय काय बघायला. छोटस डबक आहे बघा इथं. आणि हे ॲनाकोंडा आणि काहीतरी पाडलेलं आहे. चला. असं जे एक्सप्लोरिंग आहे ना मला खरं सांगतो खूप आवडतं माहिती आहे करायला. की इकडं तिकडं जंगलामध्ये इकडच्या वस्तू बघू, इकडच्या तिकडच्या वस्तू. हा आता आपण खाली चाललोय लेकला, शॉर्लेट लेक. तिथं अजून कोण गेलेलंच नाही. आपण भाऱ्याने चाललोय. एवढी मजा आहे ना लेकला, खूप मजा आहे. आत्ता ऊन पडलंय बरं का. ऊन आलं पावसात. उन्हात पाऊस आहे आणि आम्ही भिजलेलोय. म्हणजे मी आणि यश. ये बघ केस बघ. कोंबला भिजवलंय आणि ह्याला पण भिजवलंय. नाही मी का भिजलोय का तर तुला कंपनी द्यायची होती रे मला, म्हणून मी भिजलो. आणि कसं मला एन्जॉयमेंट पाहिजे. रेनकोट घालून आलो कशाला आपण इथं हा ना, बरोबर. भिजायला आलेलो मित्रांनो. तर रेनकोट आणूच नका तुम्ही तुमच्या ते गाडीमध्ये ठेवा किंवा घरी ठेवा. पण इथं या, भिजा, एन्जॉय करा, खावा प्यावा आणि निवांत घरी जा. आणि पाऊस तुम्हाला पण भिजवेल माहितीये का? बाकी काय. लेक जवळ आलेलो आहे भाई. एवढी तर नाद लेक दिसायला लागली लांबणं मलाच. तुम्हाला पण दाखवतो. पॉज करून आहे ना सूचना वाचून घ्या. इथं काय काय लिहिलेले. लेक दाखवतो तुम्हाला. इथनं लेक चालू होती. वा काय तरी व्ह्यू आहे. ते कोण आहे खाली बसलेलं? तिकडे लेक इथं बी काहीतरी विहीर डबका. हे तर डबका आहे. लेक खरं बघा इथनं चालू होती. अरे आपण चुकीच्या रोडने आलोय दादा. ही पूर्ण लेक आहे. चुकीच्या रोडने आलोय माहितीये का? एवढाच रोड आहे. गार हवा सुटली बी वाललाय. थंडी वाजायला लागली रे मला. मला वाटतं चेंज करून घ्यावं हे नाही का. शार्लेट लेकला आहे ना थोडेफार फोटो काढले आणि आता पुढे निघालोय परत. पाऊस थांबलेला आहे. स्वर्गात आलोय. आता आलोय आम्ही आहे ना लॉर्ड पॉइंटला आलेलो आहे. दाखवतो तुम्हाला लॉर्ड पॉइंट. किती लॉर्ड पॉइंट येतो बघा तुम्ही आता. लॉर्ड पॉइंट इथं आहे ना घसरायची काम आहे. लय बेकार स्लोप आहे. हळू चढ रे साडेशीन. माकडं पण आहे तिथं. लॉर्ड पॉइंट. हे सगळे पॉइंट तर मला सेमच वाटायला लागल्यात. फक्त नाव वेगवेगळे दिलेले. खरंच आता आहे ना लॉर्ड व्ह्यू तर बघितलाय तुम्ही. मला तर एवढा काय खास वाटला नाही. प्रत्येक पॉइंट तर सेमच आहे. तुम्हाला मी पण बोललेलो आहे आता. ब्रिजवरती आलेलो आहे. ब्रिजवरती जरा जास्तच गर्दी आहे पुढं. ही शार्लोट लेकच आहे. ग्रुप मध्ये असं एक नल्ला मित्र असतो जो आहे ना नुसतं फोटो पोरींच्या वर नाटकी आहेत भाई. कोण रे? नाव थांबा हे इकडे आमन काय बघा तुम्ही. प्रत्येक स्टॉपला आहे ना गाडी जाऊ प्रत्येक स्टॉपला आहे ना 4-5 फोटो काढणार न कामध्ये. आणि आम्हाला इथं सुरजा तुला काय म्हणायचं याच्याबद्दल? बरोबर आहे. आय एम सपोर्टिंग यू ब्रो. बघा सगळे ऍग्री आहे बरं का. सगळे ऍग्री आहेत. सगळे ऍग्री. फोटो काढणारा पोरगा आहे हा.
त्याला दाखव त्याला. तो पोरा आहे ना सूरज लपून छपून फोटो काढतो माहिती का. फोटो काढतो क्वालिटी पळून जातो. पळून जातो वरून दुसऱ्यावर नाव टाकतो. कळूनच देत नाही नाही का? दुसऱ्यांना म्हणतो फोटो काढू नको, फोटो काढू नको. मग तुम्ही पण तसं करा. कुणी थांबवले? धबधब्यापाशी आलेलो आहे. आता त्याच्यामध्ये फक्त ना भिजणार वगैरे तर नाही आहे तर कोणी एक्स्ट्रा कपडे आणलेलं नाही म्हणून गुडघ्यापर्यंत आपलं भिजणार आहे आणि बाहेर निघणार आहे थोडा वेळ. चटकत आहे हळू. मी पण निघतो आता. एवढं तर गार पाणी आहे ना. पाणी नाही गार या फ्रीज मध्ये पाय ठेवले हे घसरते आम्हाला तिथं. मला भेटवायचं का? भाई एन्जॉयमेंट करायची ना, आधी एन्जॉयमेंट करायची. आता चाललोय भिजायला. मित्राला व्हिडिओ काढायला सांगितलंय, तो काढतोय. ए भाऊ उतर नाही. जागा दे जागा दे. पूर्ण भिजलेलं आहे बघा. पण मजा आली का नाही? एन्जॉय ब्रो. एन्जॉयमेंट असं एन्जॉयमेंट आहे ना पाहिजेच पाहिजे. स्ट्रेस पूर्ण मोकळा होतो. होय हे आम्हाला काम घेच म्हणलं. नाही नाही हे कोणी केलं कोणी पण सगळं नाही. पहिलं भाई आमननी केलंय, नंतर आम्ही केलेलं आहे. पाणी लय गार होतं. आता थंडी वाजते. डोकं ठेवलं होतं का? पण भाई अमनची जिद्द आहे बरं का. अमनची भाऊची जिद्द आहे म्हणलं. हा मग ते तो याला म्हणून आम्ही आलो जेव्हा मागे. नाहीतर कोण नसतं आलं. कोण नसतं आलं. चला भाई मी आता तुम्हाला एक सांगतो नाही का, असं वातावरण पाहिजे नाही. सोबत मित्र आहेत प्लस चहा आणि मॅगी पाहिजे नाही. मग काय वातावरण टाईटच एकदम. तर आम्ही पिणारच आहोत पण मॅगी आम्ही घरी जाऊन खाणार आहोत. आता तुम्ही इथं रिव्हर्स वॉटरफॉल पाहू शकता. फ्रंट कॅमेरा ऑन करा. दाखवतो रिव्हर्स वॉटरफॉल. बघा हा रिव्हर्स वॉटरफॉल आहे पण आत्ता वारा नाही आहे म्हणून पाणी येत नाही वरती. कमी आहे वारा. लेट्स गो. तर आत्ता आहे ना आम्ही भिजून मस्तपैकी भिजून आहे ना दुसऱ्या पॉईंटला चाललोय. प्लस मला ना चहा प्यायची तलप लागलेली आहे असल्या मौसममध्ये. आणि चहा प्यायला हे लोक थांबना. इथनं खालनं आलेलो आहे आम्ही आणि इकडं आता वरती चाललेलो आहे. बाकीचे पोरं तर गेलेत वरती. आम्ही दोघंच राहिलोय, मी आणि हा. पण अशा जंगलामध्ये जर तुम्ही एकटा आला ना काय खरं ना बाबा. होय रे, अशा जंगलामध्ये म्हणलं एकटं आलं तर सगळं जागे सुनसान नाही का. अबेंडेड सिटी. चहा प्यायचा फक्त. कुठं जायचं आता मग सांगा. इको पॉइंट, हा किंग जॉर्ज पॉइंट आणि किंग एडवर्ड्स पॉइंट. 3 पॉइंट करायचे होते का? पहिला कुठला?
इको पॉइंट चला चलो. पॉइंट आहे हा, कुठला आहे माहित नाही, पण सगळं धुक्यामुळे ना खालचा व्ह्यू दिसत नाहीये. तर हा आहे इको पॉइंट. शांत रहता तो भी ऐकून येतं. इको पॉइंट बघितला आता, आणि आता ना चहाच्या दुकानापाशी आलेलो आहे, चहा पिऊन घेतो नाही का. लय म्हणजे एवढी तलब झाली आहे ना मला चहा प्यायची, सांगू नाही शकत मी तुम्हाला. यश कधी येतोय चहा सांग पटकन. येतोय ठेवलाय चहाची तलब लागलेली आहे बेकार मध्ये. फोनची चार्जिंग पण मित्रांनो 8% थोडंसं चार्जिंग करून घेतो आणि पॉवर बँक आणलेला. तर फायनली चहा घेतलेला आहे. मला नको घे दादा, तू कसा पॉज घेतोय. फायनली चहा घेतलेला आत्ता ना चहा पिऊन झालेला आहे, आणि आता इथनं डायरेक्ट आम्ही खाली उतरून घरी निघणार आहे. तर निघालो आत्ता चेंज केलंय. मला ना भिजायचं नाही आहे पावसात, म्हणून आहे ना आता रेनकोटची फुल तयारी केलेली आहे. होय अमन, भिजणार का आता तू? आता नाही भिजायचं भाई, आता डायरेक्ट थेट घरी निघायचंय. घरी गेल्याच्या नंतर हा एवढी एकच अंडरवेअर आहे माझ्याकडे. असू दे भाई असू दे. तर आता चाललोय निवांतपणे घरी. वाजायला आपल्या 6 तरी वाजतील ना रे अमन? आरामात 6 वाजतील. इथं ना जिथं नाश्ता केलता तिथं आलोय आता. सोरजा सारखी काहीतरी मॅगी बिगी आहे. कोण डायरेक्ट म्हणायला लागला भाई, कळ नाही तू. मी इकडे तुला सांगतो कोण आहे. मी आहे ब्लॉगर. आहे ना? बरोबर आहे. हा चल मग चारा. कोणता ब्लॉगर? जाऊ दे, चारायचं नाही म्हण ना सरळ. मित्रांनो परत ट्रॅकला फॉलो करत खाली चाललोय. माथेरान तर पूर्ण फिरून नाही झालेलं, खूप सारे स्पॉट राहिलेले आहेत. विषय असा झालाय की आमच्याकडे फक्त एकच दिवस आहे फिरायला इथं, नाहीतर आम्ही स्टेला चालू असतो. आणि बाकीचे जण जॉब वगैरे करतात, तर त्यांना पण घरी जायचे म्हणून आहे ना अर्धे स्पॉट सोडून तसं चालू आहे. तर परत कधी नेक्स्ट टाइम जर आमचा प्लॅन झाला ते पॉईंट तर फिरणारच आहे, प्लस स्टेला पण येणार आहे. ठीक आहे, अय स्टेला पण यायचं आहे. स्टेचा प्लॅन करून येणार आहे पूर्णपणे. आणि थोडीशी जास्त जण आले ना मज्जाच मज्जा. मग बाईने भडंग आणली आहे म्हणून आहे ना ट्रॅकवरती बसून खातोय जरा निवांतपणे मस्त. म्हणजे हा पण एक आहे ना एन्जॉयमेंटचा एक प्रकारच आहे. होड रे, भडंग खाऊन झालेली आहे, आता निघालोय. चलो गाइस, हम निकले हैं अभी घर पे. आलेली आहे मगाशी तुम्हाला म्हणलेलं बघा हॉर्न. आता कुठं जायच्या टायमिंगला ट्रेन आलेली आहे बघा मागणं. तिथं थांबत तिथं माणसं या ट्रॅकवर असं दुखाच्या ह्याच्यात. हॅलो गाईज, चाय पेरू घेतलेला आत्ता. चला उचला रे. उचला. बसून खायचं का? चला. तर याच ठिकाणी आहे ना आमचा ट्रेक संपलेला आहे. कमानचं थँक्यू कुठे गेलं? त्या कमानीला थँक्यू नाही, पण मी म्हणतो थँक्यू. विजिट अगेन. बाहेर निघालेलो आता. व्हॅन मध्ये बसलो आता, निघालोय स्टेशन कडं.
तर मित्रांनो आमची ट्रेक इथं संपते. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलाच असणार. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय बाय. तर आत्ता घरी चाललो आहे ट्रेननी. तर कटाळा आला आहे, घरी जाऊन झोपणारच आहे. सो बाय बाय.